नाही नाही बघू नंतर फायनलला बघू. जर आपल्याकडे वेळ असला यस या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पण तयार बघूया. षटक क्रमांक टॉस जिंकला या ठिकाणी मितांशी आणि घेतल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी फिल्डिंग मातोश्री फायटर्स जो संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला होता. परंतु बघूया कसं असतं माहीत आहे. तो हरला म्हणजे ये वरती आले. भाऊ या तुम्ही ऐकू 2-2 ओव्हरचे नाही 2-2 ओव्हरचे सांगितले. बघूया फायनल नंतर 3 ओव्हरची घेऊ आपण. टाईम नाही आपल्याकडं कालो होईल नंतर. तीन ओव्हरची का ना आमच्या बापाचं काय नाही जात. तुम्ही 3ची ठेवा 4ची ठेवा 5ची ठेवा. यस 3 षटकांचा सामना असेल. फायनलचा नंतर विचार करण्यात येईल वेळेअभावी. कदाचित तो 1 षटकांचा म्हणून येईल. जर तुम्ही बघूया या कमलाकर पाटील आज कमलाकर पाटीलने आणि तुम्ही दोघांनी जाम धावपळ केली त्या ठिकाणी. तुम्हाला संध्याकाळशी झोप लागेल ना बस. चला 3 ओव्हरची मॅच चालू करा सामना प्लीज. पहिले षटक प्रगती पथावर विशाल विश्वास आणि हा येस ओ येस काय जबरदस्त एफर्ट केले चेंडू केला लॉंग ऑफला. पुन्हा एकदा एक धाव मिळते. सकाळची धावसंख्या 1 व 3 षटकांचा सामना असेल. दुसरी सेमी फायनल दुसरी उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी पहिल्या SPL सरबाळा प्रीमियर लीग. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा येस आउटसाइड ॲपस्टॉप पुन्हा एकदा चेंडूवर ही चापटे मारल्या ठिकाणी चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. मिळेल फक्त 1 धाव. 129 मिनिट संघाचा टोटल स्कोर 2 ओव्हर या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी धीरज आणि विशाल. फायनलचा सामना कदाचित 2 षटकांचा तर वेळ असला 2 षटकांचा नाही तर 1 षटकाचा देखील होऊ शकतो. कारण खरं म्हणजे हा सामना 2 षटकांचा हवा होता या ठिकाणी. येस पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त इन स्विंग झाला या ठिकाणी. स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी. यस सरगम फ्रेंड्स ग्रुप कला क्रीडा मंच आयोजित SPL 2024 हे दिमागदार आयोजन. पालघर जिल्ह्यामधील नामवंत मानाची अभिमानाची अस्मितेची स्पर्धा. आणि हा पहिला षटकार की झेल. ओ ग्रेट कॅच. आवाज इज गॉन. अतिशय स्वतःला बॅलन्स केलं. सीमा रेषेला कधी एक जबरदस्त ऑन ड्राईव्ह होता. चांगला फटका होता पण एलिव्हेशन नव्हतं या ठिकाणी. चेंडू बलाच काळ हवेत राहिला आणि धक्का क्रमांक बसेल. पहिला गडी गारद पहिला ब्रेक थ्रो. चला स्पीड अप प्लीज डोंट टाइम वेस्ट. तो वंडावंदा फलंदाज या ठिकाणी आलाय सौरभ पाटील नेटवर्क यांच्यातर्फे हे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी यांचं पाटलांचं नावच आहे या ठिकाणी. पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्याचं लाईव्ह टेलिकास्ट. राईट आर्म महोदय विकेट तयार.
आणि हा येस आउटसाइड त्यापेक्षा पुन्हा त्या चेंडूकडे शॉर्ट कव्हरला पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग मिळाले एक धाव संघाचा टोटल स्कोर झाले या ठिकाणी एक बाद 3 व 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा सामना या ठिकाणी होईल तो बघूया. जर वेळ असला तर 2 षटकांचा अन्यथा कदाचित 1 षटक देखील होऊ शकतो. कारण त्याच्यानंतर आहे बक्षीस वितरण सोहळा प्राईज डिस्ट्रीब्युशन करे बराच आमच्या महिला भगिनी. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये छे छे झेल घेऊन बॅलन्स गेला होता बघ या ठिकाणी. आणि फलंदाज 6 धावा झाडी संघाचा टोटल स्कोर पहिला दमदार सिक्सर 9. हॅलो ऑपरेटर बघा कसं आहे. यस डीजे वादन छोटा पॅक बडा धमाका. अनिश धावसंख्या या ठिकाणी 9 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर रायडा महोदय विकेट अतिशय दमदार आहे. दुसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता यार मनीष रायडा महोदय विकेट मीडियम पेसर. ओ यस चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक आणि हसेल दमदार सिक्सर. नो डाउट दॅट शुड बी अमेजिंग. हिट इट स्मशान भूमि थेट कब्रस्तान में. आज अमावस्या वगैरे नाही ना. नाही ते सांगते कब्रस्तान आहे म्हणून सांगतोय. यस रोहन पाटील अमोल पाटील यांना धन्यवाद देतो. तसे विनोद पाटील यांनी आमचा या ठिकाणी चांगला पाहुणचार केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी दशरथ पाटील नवी मुंबई करावे गाव त्याला धन्यवाद देतो या ठिकाणी. खरं म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी हॉल्टला पुढच्या वर्षी स्पर्धा जोरात असेल नक्कीच. मॅन ऑफ द सिरीज एखादा चांगला कोणतरी बघा. यस नक्कीच. हो यस पुन्हा एकदा चांगला जे अप्रतिम. कारण मॅन ऑफ द सिरीज जर बाईक असली ना का मजा असते. येस गौतमी पाटीलला कोणाला आणला पण तुमचं सामान पहिलं बांधून ठेवा बस. नाही तर तुम्ही साले बेकाबू व्हाल. नाही सत्यानाश करा टुर्नामेंटचा. नाही गौतमी पाटील ना पण 2 लाख कोण मोजणार. तिची सुपारी 2 लाख आहे. आपली स्पर्धा लाखाची नाही. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी. हो वॉट अ फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग. 2 धावा मिळतील ना. ठेवायला काय नाही हो पैसा पाहिजे. धाव संख्या 17 कारण सर्व सोंग आणता येतात. येस येस राहू दे होऊ दे मालक वॉचमॅन होऊ दे आपल्याला काय करायचं आहे. मग तुम्ही असे पैसे ओढवणार तर काय म्हणतो गौतम पाटील आणा. ये जमिनीचे मालक म्हणतो वॉचमॅन झाले. शेरन यस शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याचा पुन्हा एकदा दमदार टायमिंग लॉंगलिंग आणि स्क्वेलिंग यांच्यामधून धाव संख्या नेऊन ठेवली 23. षटक क्रमांक दुसरा प्रगती. बॉल बकेत अजून 2 बॉल आहे. 2 बॉल्स टू गो. यस आमचे राजू शेठ यांचं इथं आगमन झालं बघूया. आणि हा यस क्या बात आहे दमदार स्ट्रोक शेरन क्या शॉट. धाव संख्या 29 29. यस तिवारी शेठ नको रे नको चावत.
जाऊ दे, शेवटची मॅच आहे, फायनल मॅच आहे आपली. ही लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्ह नसते तर झालं बोललो असतो का हो? आणि हा येस पुन्हा हुक करायचा बघूया. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं. 29 धावा आणि राहिलं बघूया अजूनही बॉल बाकी आहेत. 6 बॉल बाकी आहे. शेवटचा झाला. स्पीडअप प्लीज. धाव साहेब, अरे पहिली इनिंग आहे त्या बाई. असं आहे ना, त्यांना माहिती नाही कुठली आहे. एका ठिकाणी असंच मी स्पर्धेला गेलो होतो. मॅच संपली तरी दादा म्हणतो आपली मॅच कधी आहे. त्याला डोक्यात चपला घाला तुमच्या आता. नाही मला त्याला माहिती नाही. तो तिकडे गेला तर डिग्र्या माहीत असतात. ते खेळतात नाही का आकडे, ते जुगार खेळतात नाही का भिंगरी. चला उपाध्यक्ष प्लीज घाई करा. राहिलं शेवटचा अंतिम आखेचा निर्बंध फायनल षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचे षटक. आशिष तयार. दुसरे सेमी बना, दुसरे उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. आणि हा शॉर्ट पिच चेंडू 6 धावांसाठी. धाव संख्या 35. रोहन पाटील एका ठिकाणी बघा, गोलंदाजाच्या डोळ्याला मार लागला बघा. मार लागला त्यांचा 12वा एड धावा. रिलीज स्प्रे घेऊन चालला होता. तिच्या आयला तर का त्याला डोळा फोडतो का काय करतो आता. त्याला अक्कल नाही म्हणजे असे एड धावे असतात 12वेवाले. नशीब त्याला अडवलं, त्याला आणला कोणाला असता. आता रिलीज स्प्रे कुठं लावायचं त्याला माहिती नाही. आता लाईव्ह नसते ना, मी अजून सांगितलं असतं, त्याच्यावरती सांगितलं असतं तुम्हाला. 4 धावा मिळते. सांगा टोटल स्कोर 29, 39, 39, 3 to go. आणि म्हणते दुसरा डाव खेळताना मात्र नक्कीच पंचायत होईल या ठिकाणी. का लाईव्ह नसते तर आपण बोलतो असतं. आपल्या महिला भगिनी पण आहे तिकडं, बिचारा त्यांचा सन्मान करायला हवा. कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. आपल्या महिला गावाचे सर्व आपल्या ताई आहेत. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू, अक्कोट डब्याचा चेंडू गेला या ठिकाणी. हो यस झल झाला ड्रॉप. क्या बात आहे. यस एक नेक काम केलं आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डग आउट. तुम्ही आता डान्स करा तर शेवटची मॅच बाकी आहे. यस रोहन पाटील आणि अमोल पाटील येवन जोडी. ही गँग आहे. सगळ्या गँग परवडल्या पण चड्डी बनिंग गँग नको. याला त्यांची भीती वाटते खरं म्हणजे. रोहनने म्हणजे येस अमित नवीन फलंदाज. 2 बॉल बाकी आहेत. 2 balls टू गो. बॉल 2 बॉल. तुम्ही शोधा इथं. इकडे का भैयाने कमी आहेत का. आणि हा या संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 40. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. धाव संख्या चांगली झाली का. 3 षटकामध्ये 40 म्हणजे दुसरा डाव खेळायचा आहे तुम्हाला. 6 वाजून 20 मिनिटं होत आहेत या ठिकाणी. आणि हा येस जवळ या ठिकाणी. चला जंगाची धाव संख्या 40, 41 आणि जिंकण्यासाठी 42 म्हणजे बरोबर 14 धावांचा टार्गेट. 14 त्रिक 42. येस जाऊ द्या. तुम्हाला काय करायचं आहे. दुसऱ्याचा लग्नाचं ते काय करायचं आहे. येस डीजे वाले डीजे लावून टाक. यांना नाचू दे जरा. डान्स वर ये अंमलवाडी
चला पहिले ओपनिंग मध्ये पाठवून द्या 42 धावांची गरज. जरा स्पीडअप करा प्लीज, म्हणून तुम्हाला 2-2 ओव्हर ठेवा, करा अजून एक मॅच बाकी आहे. चला 42 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी प्रितेश आणि आशिष. चला स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. 42 धावांची गरज. तर अतिशय मी धन्यवाद देतो या ठिकाणी तमाम ग्रामस्थ मंडळ, सरपाळा, तसेच सरगम कलाक्रीडा मंच. यस या ठिकाणी राजू शेर आमचे राजू पाटील, यस रोहन पाटील त्यांनी आत्महत्या चांगला पाहुणचार केला या ठिकाणी. अमोल पाटील असेल, विनोद पाटील असेल, यस या ठिकाणी आमचे राजेंद्र पाटील यांचं इथं आगमन झालं या ठिकाणी. आमचे यस मोठे पप्पा. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर अकोट डब्याचा आणि पहिला दमदार सिक्सर 6 रन. विशाल पाटील 42 धावांची गरज. दुसरी सेमीफायनल, दुसरे उपांत्य फेरीचा हा अतिशय जबरदस्त सामना, निकराची लढत. राजेंद्र पाटील आमचे बरेच वर्षापासून आमचे घरचे संबंध आहेत ठिकाणी, आमचे कट्टर समर्थक आणि कट्टर मित्र पहिल्यापासून. 1990 ज्यावेळी इथं काहीही नव्हतं, संपूर्ण जंगल होतं. उमरोली ट्रेन झाल्यानंतर उमरोली स्टेशन, त्याच्यानंतर यांचं भाग्य पलटलं. मोठे मोठे बंगले, मोठे मोठे टॉवर आणि मोठे समोरची बिल्डिंग. कोण नारायण शेठ का? नारायण शेठ ना ती समोरची बिल्डिंग उमरोली स्टेशन. हो यस फलंदाज या ठिकाणी जोरदार अपेल, कोट बिहाइंड, अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त मारा या ठिकाणी. धक्का क्रमांकाचे पहिला, संघाची धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 42 धावांची गरज. यस यस कमलाकर पाटील, अमोल पाटील थांबा, मला कॉमेंट करू द्या प्लीज, कारण शेवटची मॅच आहे. यस सर्वांचं लक्ष इकडे आहे, बरोबर की नाही? धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगला सॉन्ग या ठिकाणी. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाउन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज संघाला तारक के मारक विश्वास पाटील. खरं मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जे आहे तगडे अमर पाटील, मायकोप गावचा एक जबरदस्त या ठिकाणी अतिशय नामवंत स्कोरर. हो येस पुन्हा आउटसाइड द स्टंप, चांगली डिलिव्हरी, भन्नाट मारा, चेंडू रिलीज करा या ठिकाणी उजव्या बाहेरून. जेवढे डॉट जातील तेवढे टेन्शनमध्ये आहे. पंचांना विनंती करतो प्लीज त्यांना जरा थोडं स्पीडअप करायला सांगा प्लीज, कारण आपल्याकडे टाईम नाही. याच्यानंतर अजूनही फायनलची मॅच बाकी आहे. या विनोद शेट काय अमोल पाटील, विनोद पाटील आणि राकेश पाटील ही दीडपेर आहे आणि मिळते 4 धावा, 4 रन्स. चौदा मध्ये 32 धावांची गरज. 14 मस्ट गो, रिक्वायर 32 रन्स. जरा विनोद पाटील बरोबर त्यांच्या बरोबर आहे. लाईव्ह मध्ये लाईव्ह लोक बघतात या ठिकाणी ऑनलाईन, कारण ही संपूर्ण स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या देशमध्ये कानाकोपऱ्यात जाते या ठिकाणी. आणि मिळतील अतिशय चांगला फटका 4 धावांसाठी. संघाचा टोटल स्कोर
14 वर 42 धावांची गरज पाहिजे, अजून 28 धावांची गरज, म्हणजे 13 मध्ये 28. लास्ट डिलिव्हरी. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. विश्वास. बॉल राहिले 13 धावा पाहिजे 28. हो यस, आणि हा दमदार 6 रन की झेल. यस, फलंदाज बाद होईल ठिकाणी. चांगला फटका होता पण तो या ठिकाणी बराच लॉब झाला. मिड विकेटला अफलातून झेल. राहिले 12 बॉल आणि 28 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज येणारा मनीष पाटील. मनीष पाटील त्याने देखील आम्हाला कॉल केला होता या ठिकाणी. आणि गोलंदाज राकेश, येणारा फलंदाज मनीष. 12 मध्ये 28 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 28 रन्स. जरा स्पीडअप करा प्लीज, कारण फायनल मॅच अजून बाकी आहे या ठिकाणी. गेंदे बची आहे 12. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा या ठिकाणी 6 रन. जबरदस्त टायमिंग. सेमी बालांची मॅच आहे आणि असे जर तुम्ही चेंडू टाकलात तर या ठिकाणी काही खरं नाही. बघूया. आणि दमदार स्ट्रोक. 11 चेंडू आणि 22. अकरा चेंडूने 22 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 20 म्हणजे बरोबर एका चेंडूला 2 धावांचे गणित. आणि हा यस, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग याच्या पोया चेंडूला या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला मिळाला 1 धाव. संघाचा टोटल स्कोर ओव्हरवरील चेंडू 10 आणि धावा पाहिजे 21. 10 मध्ये 21. 10 बॉल्स टू गो, नीडेड 21 रन्स म्हणजे 2.10 इज द स्किन रन रेट. काय जबरदस्त मॅच, जबरदस्त इक्वेशन समीकरण. टार्गेट अवक सरासरी. फुलटा चेंडू लॉलीपॉप बॉल होता पण तो चेंडू हवेमध्ये या ठिकाणी. यस सौरभ, खरं म्हणजे हा चेंडू न्यायला हवा होता. एक लॉलीपॉप बॉल होता. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नुकतंच ज्यांचा सन्माननीय मान्यवर भरतशंकर घरत यांचा सन्मान इथे ठिकाणी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचे शोभावडे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया सरपाडा गावातील आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व भरतजी घरत. नऊ मध्ये 21 धावांची गरज. तर या ठिकाणी भूपेश घरत यांना विनंती असेल, आमचे समालोचक आणि अतिशय चांगली दिवसभर त्यांनी अतिशय अप्रतिम साथ दिली आणि आम्हाला साथ दिली. त्या ठिकाणी अमर पाटील मायकोपचे एक जबरदस्त स्कोरर. जर स्कोरर नसेल तर फायदा नाही. या गुपेश घरत लवकरात लवकर या प्लीज. दोन्ही संघाला या विनंती करतो प्लीज. गुपेश घरत आपण कुठं असाल त्वरित संपर्क साधा प्लीज. 9 मध्ये 21 धावांची गरज. थोडं स्पीडअप करा प्लीज. दुसरी सेमी फायनल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी जाईल शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप थर्डमॅनला. या ठिकाणी आउट विल फास्ट आहे मिळतील. या ठिकाणी 4 धावा. यस 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. गेंदे बचे 8, जीतने के लिए 17 रनों की जरूरत.
17 runs required in remaining 8 deliveries. तर उबळी गमरोली गावचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय कमलाकरजी कोणला प्रभाकरजी पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा आपणास विनंती आहे कृपया स्थानावर नाव बघूया. जारी या स्पर्धेत तब्बल 25,000चं योगदान. प्रभाकर पाटील यांना विनंती आहे प्लीज. उंबरोली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय कार्यसम्राट प्रभाकरजी पाटील यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेत ज्यांनी तब्बल 25,000चं आर्थिक भरीक मदत केली या ठिकाणी. या प्रभाकरजी पाटील आपण आलात पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो. बघूया अतिशय दानशूर व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. हॅलो 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 हॅलो. चला चेंडू या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर राईट महोदय विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. चांगला पंच केला या ठिकाणी. चेंडू डिबेश काऊ पाहिला पुन्हा एकदा देखना फटका हॅन्सन स्ट्रोक आणि फलंदाज पंचांचा निर्णय या ठिकाणी. यस इज गॉन. फक्त मिळेल एक धाव. काय जबरदस्त सामना जबरदस्त बिग फाईट. माये मामन मामान घात केलाय माये मामन मामान घात केलाय. मामा काय बघून पोरी दिली मामा काय बघून पोरी दिली. माये मामन मामान घात केलाय माये मामन मामान घात केलाय. माये मामन मामान घात केलाय माये मामन मामान घात. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झाले बघूया उंबळी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रभाकरजी पाटील ज्यांनी एसपीएलसाठी तब्बल 25,000चं जे भरीव योगदान दिले बघ या ठिकाणी आर्थिक मदत केली या ठिकाणी. पुन्हा एकदा या एसपीएलमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी डायनॅमिक पर्सनॅलिटी राहिलं या ठिकाणी. बॅट्समॅन विनोद इज द न्यू मॅन. चला स्पीड अप प्लीज विनोद. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज म्हणजे निर्णायक षटक. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हनामालीचं षटक. दुसरी सेमीफायनल दुसरी उपांत्य फेरीचा जबरदस्त सामना. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. दोन टोकामध्ये घमासान धुमशान एक पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना अटीतटीचा उत्कंठावर्धक सामना. उर्वरित चेंडू 6 धावा पाहिजे 16 धावांची गरज. 6-16 16. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर आणि हा चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. गेंदे बचे आहे 6. आता याच्यानंतर जर टाय झालं कसं काय सुपर ओव्हर म्हणजे ती दुसरी डोकेदुखी आहे. आणि हा यस पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू त्या ठिकाणी चेंडूला शॉर्ट मिडवे केला मिळेल फक्त एक धाव. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 14. 5 चेंडू 14 धावांची गरज. जबरदस्त सामना रोमांचक सामना. प्रेक्षकाच्या काळजाचा ठाव घेणारा मते कुंठित करणारा एक जबरदस्त सामना या ठिकाणी. दुसरी सेमीफायनल दुसरी उपांत्य फेरी. एकाच कॅलिबरचे 2 ताकदवर संघ. चला स्पीड अप प्लीज. आणि हा यस अपवर्ड केला या ठिकाणी बॅकवर्डला गेला पंच केला पुन्हा एकदा चांगला फटका मिळतील मोठे ठिकाणी 4 धावा. यस उर्वरित 3 चेंडू आणि पाहिजे या ठिकाणी 4 मध्ये 10 धावांची गरज. 4 balls टू गो रिक्वायर्ड 10 रन्स. जर सामना बरोबरी सुटला त्याच्यानंतर सुपर ओव्हर. सर विनोद पाटील याने षटकार मारला तर किती अमोल पाटील गोल्डन मॅन 500 रुपयाचा कॅश प्राइज. येस विनोद पाटील यांच्या लगातार सैन चौकार. येस आधीच्या मॅचला बघूया. जर षटकार मारला अमोल पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचा कॅश प्राइज. विनोद पाटील
आणि हा हे चेंडू हवेमध्ये असेल, हे झेल झाला ड्रॉप. अतिशय खरा फटका, खरा फिल्डिंग. 3 मध्ये 9 धावांची गरज. तीन मध्ये 9. 3 balls to go, required 9 runs. Yes, semi-final. Oh yes, पुन्हा द डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. एक जबरदस्त सामना, संपूर्ण पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय लढ्यात. राहिले बॉल 2. आता शेवटचा चेंडू हा निर्णायक असेल. हा जर डॉट गेला आणि डॉट या जवळजवळ सामना या ठिकाणी काही गरज नव्हती. बघूया या ठिकाणी शेवटचा चेंडू या ठिकाणी. जा विनोद पाटील, बशा आता स्मशानात, दुसरं काय आता काम, बरोबर की नाही. एक चेंडू मध्ये 9 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी. चला या दुसरा संघ या ठिकाणी फायनलची मॅच. JNK रिअल टायगर्स या संघाचा कॅप्टन आणि याच्यातला विजेता संघ. तर मी विनंती करतो आमचे सन्माननीय विद्यमान सरपंच उंबळी गावचे आदरणीय प्रभाकरजी पाटील शेवटच्या सामन्याचा टॉस करावा. तर आजचा आपण हॅलो 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 ग्रँड फिनाले फायनलचा सामना आपण पाहतोय. JNK रिअल टायगर्स अँड ओम साई बिलिव्हर्स संघाचे दोन्ही संघनायकांनी कृपया नाणेफेकीची यायचं आहे, कारण की आपल्या इथे विद्यमान सरपंच साहेब